राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ. चिंतनाचा विषय आपला दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा सुरू आहे. यामधला प्रकृती पुरुष समास पहिला, देव बळात्कार असं या समासाचं नाव आहे. प्रकृती पुरुष आपण बघितलं, प्रकृती कशाला म्हणतात, पुरुष कशाला म्हणतात. या सगळ्याच्या आपल्याला जे जे दृष्टिगोचर चाले, ते ते नाव रूप आले, ते ते उभययोगे केले, जाण घडले प्रकृती पुरुषी. जे जे काही दृष्टी रूपाला आलेले आहे, जे जे नावरूपाला आलेले आहे, हे सगळं नावरूपाला आलेलं प्रकृती आहे. आणि ह्या प्रकृतीनी ह्या पुरुषाच्या, म्हणजे पुरुष म्हणजे उत्तम पुरुष, उत्तम पुरुषाच्या अधिष्ठानावर या सगळ्या प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. म्हणून ते ते उभययोगे केले. म्हणजे पुरुषाशिवाय, म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय ह्या प्रकृतीचा विचार आम्ही कधीही करू शकत नाही. आणि म्हणून अधिष्ठानाशिवाय अध्यस्त दिसणारं जे जगत आहे, ते अधिष्ठानाशिवाय नाही. अधिष्ठान आहे म्हणून अध्यस्त जग आहे. आत्म्याचं अधिष्ठान आहे म्हणून हा देह आहे. विचार कसा करायचा प्रकृती आणि पुरुषाच्या संदर्भामध्ये? अशा पद्धतीने विचार नेहमी करायचा. म्हणजे मग आम्ही देहादी जगताच्या चिंतनामध्ये न राहता त्या देहादी जगताचं जे अधिष्ठान रूप आहे, उत्तम पुरुष जो आहे, त्या उत्तम पुरुषाच्या चिंतनात आम्ही राहू. उत्तम पुरुषामुळे त्या देहादी जगताचे व्यापार चाललेले आहेत. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही या उत्तम पुरुषाचा अनुसंधानामध्ये राहू, त्याच वेळेला आम्ही ब्रह्मरूप होऊ. तोपर्यंत होणार नाही. म्हणून असणाऱ्या सृष्टीची देहादी जगताची व्यवस्था. मग आता हे देहादी जगत कसं निर्माण झालं? ब्रह्म तर अकर्ता आहे, मग स्वतः अकर्ता आहे काय? तो अजन्म परिजन्मधारी. कोण अजन्म आहे? उत्तम पुरुष. उत्तम पुरुष अजन्म आहे, तरी ते जन्म घेतलेला आहे. अकर्म परिकर्म करी, अकर्म आहे. मुळातच उत्तम पुरुष अकर्म आहे, तरी त्यांनी
सगळी देहादी जगत सृष्टी रचनेची निर्मिती केली. मग हे कर्म कसं केलं? विदेही तो देहधारी, तो स्वतः विदेही आहे. कोण? उत्तम पुरुष. तरीही त्यांनी हे सगळे देह धारण केले. पिंडाचा देह, ब्रह्मांडाचा देह धारण केलेला आहे. होऊन संसारी स्वधर्म पाळी. तो संसारी पण झाला, स्वधर्म पण पाळणारा झाला. असा हा उत्तम पुरुष जो आहे, हा उत्तम पुरुष हा जन्म झाला, कर्ता झाला, देहधारी झाला आणि संसारी झाला आणि स्वधर्म पाळणारा पण झाला. मग हे कसं? असा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की अजन्म आहे तर मग जन्म कसा? असा आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि ह्या संभ्रमाला उत्तर देण्यासाठी म्हणून मग समर्थांसारखे संत आमच्या मदतीला धावून येतात आणि समर्थ म्हणतात की हे जरी बरोबर आहे, परब्रह्म जन्म आहे आणि ते जन्माला आलं तर जन्माला कोणी घातलं हे सगळं? निर्माण कोणी केलं हे सगळं देहादी जगत? पिंड ब्रह्मांडाची रचना कोणी केली? तर हा निर्माण करणारा जो आहे तो ईश्वर आहे. परब्रह्माच्या अधिष्ठानावर मूळ संकल्प उठला, एकोहम बहुसैम, आणि त्यामधून ती मूळ माया तयार झाली. तिलाच काय म्हणतात? शिवशक्ती म्हणतात, तिलाच जगदेश्वरी म्हणतात, तिलाच परमेश्वरी म्हणतात. तीच प्रकृती पुरुष, तीच गुणेश्वरी, तीच गुणक्षोभिणी इत्यादी सगळी जी नावं आहे ती त्या मूळ मायेची आहे. आणि त्या मूळ मायेने काय केलं? त्या मूळ मायेने ईश्वराची निर्मिती केली. त्या मूळ मायेने ईश्वराची निर्मिती केली आणि त्या ईश्वराने मग मात्र सगळं अपार जगताचा विस्तार केला. या जगताचा विस्तार कोणी केला? तर त्या ईश्वरांनी केला. म्हणून अजन्मा जन्मा आला असं म्हणतात. अकर्मा परी कर्म करी असं म्हणतात. नाथांची ओवी आहे, फार सुंदर अशी ओवी. अकर्मा परी कर्म करी. अकर्म असूनही तो कर्म करतो. आता पटलं की नाही? आता कोणताही संदेह राहिला का? स्पष्ट कल्पना असल्या म्हणजे आम्हाला आमचं साधन असं स्पष्ट होतं. अगदी स्पष्ट कल्पना असावी की प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, ईश्वर काय आहे, प्रत्येकाच्या भूमिका काय आहे याची आम्हाला एकदा स्पष्ट कल्पना असणं, याला मीमांसा असं म्हणतात. म्हणून जीव मीमांसा, ईश्वर मीमांसा, जगत मीमांसा आणि ब्रह्म मीमांसा, या चारही मीमांसा आम्हाला निश्चितपणे माहीत असायला. आणि म्हणून असा जो ईश्वर आहे ज्याने अपार जगताचा विस्तार केला म्हणून त्याला जगदीश्वर म्हणतात. जगताचा ईश्वर म्हणून जगदीश्वर. दुसरी ओवी पहा. सकल जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. सकल जगाचा ईश्वरू, सगळ्या अखिल ब्रह्मांडाचा ईश्वर तो आहे. अखिल ब्रह्मांडाचा चालक तो आहे. तो चालवी सकळ देहासी, समर्थ म्हणतात. तो चालवी सकळ देहासी, करुणी अकर्ता म्हणती त्यासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलीचे. तो सगळ्या देहांना चालवतो. तो अकर्ता त्याला म्हणतात, करते सगळी भूमिका करतो. क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रवासी तो क्षेत्रज्ञ आहे आणि देहामध्ये कुटस्थ असा आहे. असा जो कोणी आहे तो कुटस्थ क्षेत्रज्ञ अकर्ता असा जो पुरुष आहे, त्या पुरुषाच्या अधिष्ठानावर तो चालवणारा क्षेत्रज्ञ जो आहे तो ईश्वर आहे. तो ईश्वर आहे, तो अक्षर पुरुष आहे. 15व्या अध्यायाची मांडणी लक्षात घ्यायची या ठिकाणी. आणि म्हणून त्याला जगत ईश्वर असं म्हणतात, म्हणून जगदीश्वर असं म्हणतात.
आणि आता या अढळ परब्रह्माच्या अधिष्ठानावर विनाशी आणि विकारवान जीवेश्वर होतात, असं समर्थांची मांडणी आहे पहिल्या चोवीमध्ये. जीवेश्वर म्हणजे जीव अधिक ईश्वर. जगदीश्वर म्हणजे सगळ्या जगाचा जो स्वामी आहे त्याला जगदीश्वर म्हणतात, आणि जीवेश्वर म्हणजे जीव अधिक ईश्वर. म्हणजे या अधिष्ठानावर जीव आणि ईश्वर दोन्हीही कसे आहेत? विनाशी आहेत, विकारवान आहेत. पण ईश्वर हा सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे, कारण ईश्वराने हे सगळं देह ब्रह्मांड तयार केली आहे, निर्मिती ईश्वराने केलेली आहे. मग कोणत्या ईश्वराने निर्मिती केली? ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत, आणि ते ब्रह्मा विष्णू महेश, त्या ब्रह्माने निर्मिती केली. विष्णू स्थिती काल सांभाळतो, महेश संहार करता उत्पत्ती स्थिती लय. हे सगळ्या जे चक्र आहे याच सगळं उत्पत्ती स्थिती लयाच्या माध्यमातून नियमन पिंड ब्रह्मांडाचा ईश्वर करतो. आणि ह्या शरीरामध्ये मात्र जीव आणि ईश्वर दोन्हीही असतात. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत. शास्त्र समजून घ्या व्यवस्थित. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत, पण ह्या शरीरामध्ये जीव आणि ईश्वर दोन्हीही आहेत. जीव पण आहे, ईश्वर पण आहे. मग आता कसं जीव पण आहे आणि ईश्वर पण कसं? जीव सगळ्यांना माहितीये जीवाची परिभाषा. आता हा जो जीव आहे हा सकल देहाला मी म्हणतो, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, म्हणून तो जीवा या संज्ञेला प्राप्त झाला. पण ह्या संपूर्ण देहाचं संचलन, या संपूर्ण देहाचं नियमन, या संपूर्ण देहाचे व्यापार, याच्या हालचाली जेवढ्या काही आहेत, क्रिया कर्म, हे सगळं चालवणारा जो आहे ते चैतन्य या देहामध्ये आहे, आणि ते ईश्वराचं आहे, म्हणून त्या चैतन्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून या शरीरामध्ये जीव आणि ईश्वर राहतात. म्हणजे ज्यावेळेला या देहाच्या संदर्भात आम्हाला विचार करायचा असतो, मग ह्या देह चेतन असल्यासारखा का वाटतो, असा विचार ज्या वेळेला करायचा असतो, त्यावेळेला आम्ही ईश्वराचा विचार करावा. मग हे दोन आहेत का, जीव आणि ईश्वर? नाही, जीवेश्वर असं म्हणतात. मग ज्या वेळेला ह्या देह हा चेतन असल्यासारखा भासतो आम्हाला, आणि या देहाच्या सगळ्या व्यवहाराचं ज्या वेळेला विचार करायचा असतो, तेव्हा ह्या देहाचा व्यापार, सगळे व्यवहार हे ईश्वर करतो. नियमन ह्याचं सगळं ईश्वर करतो. म्हणजे ते चैतन्य आहे, ते चैतन्य, हे सगळं चैतन्यामुळे हा देह चेतन असल्यासारखा भासतो. आणि ज्या वेळेला मी देह आहे, देह सत्य आहे, जगत आहे, जगत सत्य आहे, असं ज्याला वाटतं तो जीव आहे. म्हणून त्याला जीव असं म्हणतात. आणि ह्या जीवाला सगळे लहान मोठे प्राणी दिसतात. सगळे लहान मोठे प्राणी दिसतात. आणि म्हणून आपला मुद्दा सुरू होता की हा ईश्वर जो आहे, हा ईश्वर कसा आहे? मग ईश्वर क्षेत्रज्ञ, द्रष्टा, साक्षी, सर्वज्ञ, शुद्ध सत्व, महत, अशा या सगळ्या संज्ञेला प्राप्त झालेला आहे. आणि हे फक्त कोण जाणतात? ज्ञानीच जाणतात. हे सगळं ज्ञानीच जाणतात. म्हणून ईश्वर हा सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे. कारण चैतन्य रूपाने तो सर्वश्रेष्ठ परमात्मा काय? कारण चैतन्य रूपाने तो प्रत्येक जीवमात्रामध्ये असतो. या सगळ्याच साक्षीत्व कोण करतो?
साक्षीत्व, ते चैतन्य, ते चेतन तत्वच करतो साक्षीत्व. सगळं जे ज्ञान होतं, हे ज्ञान पण त्याच्याचमुळे होतं. आणि 6 गुणांचा स्वामी असणारा कोण आहे? तो पण ईश्वरच आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर असे जे 6 गुण आहेत, हे या 6 गुणांनी युक्त असणारा ईश्वर या पिंडामध्ये राहतो, या शरीरामध्ये राहतो. म्हणून हे शरीर चेतन असल्यासारखं भासतं. वास्तविक पाहता हा देह अचेतन जड आहे. अगदी हा पेन जितका अचेतन जड आहे, अगदी तितकाच देह सुद्धा आमचा अचेतन जड आहे. मग आता आम्ही या अचेतन जडाचं कौतुक किती करायचं? कशासाठी ही सगळी मांडणी समजून घेतोय? ह्या अचेतन जडाचं कौतुक आम्ही किती करायचं? बाहुलीचं कौतुक किती करायचं? मुलं ज्या वेळेला लहान असतात, मुलगी ज्या वेळेला छोटी असते, बालबुद्धी असते, तोपर्यंत ह्या बाहुलीचं कौतुक करते. माझी बाहुली उठली, माझी बाहुली रडते, माझ्या बाहुलीला भूक लागली. किती दिवस करते? जोपर्यंत तिला समज येत नाही तोपर्यंत. एकदा समज आली की ती बाहुली आपोआप तिची अगदी तशीच पडते. तिच्याशी ती खेळत नाही, कारण तिला चांगल्यापैकी समज आली असते की ही बाहुली खात नाही, पित नाही, बोलत नाही. ही तिला समज आलेली असते. मग आम्ही पण जोपर्यंत आम्हाला समज यायची आहे तोपर्यंत आम्ही बालबुद्धीचे. कठोपनिषदामध्ये म्हटलंय की नाही, बालबुद्धी म्हटलंय की नाही, तोपर्यंत आम्ही बालबुद्धीचे असतो. देहाला सत्य समजतो. देहाला देह जाणार म्हणजे मी जाणार, म्हणजे मला दुःख होतं, भय वाटतं, देह जाण्याची भीती वाटते. गुरुपौर्णिमेचे आशीर्वचन दिले हो सद्गुरूंनी, श्री गुरूंनी आशीर्वचन दिले. काय आशीर्वचन दिले? 2च वाक्य बोलले. महत्प्रयासाने 2 वाक्य बोलले. मी अज आहे, अजर आहे, अमर आहे. हा निर्णय आमचा होत नाही. आणि हा निर्णय आमचा झाला. आम्ही श्रवण करतो, आम्ही मनन करतो, आम्ही निधिध्यासन करतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही लिखाण करतो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही ग्रंथ वाचतो. इतके एवढे त्यांनी सगळे साधनेचे आम्हाला आयाम सांगितले हो. बोलणं होत नव्हतं तरी सुद्धा आमच्यासाठी बोलत होते, आपल्यासाठी बोलत होते की यांना कळावं की आम्ही हे सगळं करतो. पण हे सगळं करत असतानाही मी अजय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, हा निर्णय माझा होत नाही. हा निर्णय माझा होत नाही आणि तो झाला पाहिजे. त्यासाठी गुरुपौर्णिमेसारखं दिवसाचं औचित्य साधायचं, हे निमित्त साधायचं. आणि हे निमित्त साधून पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण असतो, त्यात अपूर्णता कुठेही नसते, अगदी त्याप्रमाणे मी पूर्ण आहे. ओम पूर्णमदा पूर्णेत पूर्णात पूर्णमुदच्यते. पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण आहे तसा मी पूर्ण आहे. आणि मला पूर्णत्व देणारे माझे श्री गुरु यांनी मला पूर्णत्व दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यामुळे हे पूर्णत्व आल्यामुळे तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि हा गुरुपौर्णिमेचा ही जी गुरुपौर्णिमा आहे याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं. आणि म्हणून मी अज आहे, अजर आहे आणि अमर आहे हा माझा निर्णय कधीच होत नाही. हा व्हायला हवा. आणि हा जर व्हायचा असेल तर अशा पद्धतीच्या समासांचा विचार आम्ही प्रत्येक वेळेला करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ईश्वराची भूमिका लक्षात घ्यायची. आणि ईश्वराच्या भूमिका लक्षात घेऊन त्या ईश्वराचं अधिष्ठान जे आहे ते मी आहे हे प्रत्येक वेळेला लक्षात घ्यायचं. म्हणून या ईश्वराचं मग
भूमिका कोणती आहे, तर हा ईश्वर या देहरूपी देवळामध्ये व्यापून राहतो. समर्थांनी सांगितलं या ईश्वराची जागा कोणती आहे, देहरूपी देऊळ, देह देवाचे मंदिर. चौदिसी मानवा राहुई मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. मग पण आम्ही याची कधी, या देवळातल्या देहाची कधीतरी आम्ही विचार करतो का? आम्हाला देव सतत कुठे पाहायची सवय, मंदिरामध्ये पाहायची सवय. बस फक्त मंदिरातच आपण देव बघत असतो. बाकी या देवाला आपण ना आपल्यात बघत ना दुसऱ्यांमध्ये पण बघत. जे जे भेटे भूत ते जाणी, जे भगवंत नुसतं म्हणतो, परंतु व्यवहार करताना आपण त्याच्याशी परक्याचाच व्यवहार करतो. तो दुसराच आहे व्यवहार करतो, मितूपणाचा भेद करतोच. आणि म्हणून मितूपणाचा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचं ईश्वराचं अनुसंधान नाही. पक्क लक्षात ठेवायचं. जोपर्यंत आम्ही मितूपणाचा भेद करतोय, जोपर्यंत आमची भेददृष्टी आहे, आम्हाला जोपर्यंत सर्वत्र भेद दिसून राहिले, व्यवहार भेदातून करायचा, पण अंतःकरणाचा निर्णय अभेदाचा असायचा. पक्क लक्षात ठेवायचं की आमची भेददृष्टी आहे, म्हणजे अद्याप आम्हाला अजून ईश्वराच्या अनुसंधानामध्ये आम्ही नाही. 18वी ओवी बघा समर्थांची. समर्थाने सांगितले की उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. उद्भव म्हणजे निर्मिती करणाऱ्या ईश्वराच्या अनुसंधानात सर्व भेद मावळतात. म्हणजे आम्हाला कोणाचं अनुसंधान ठेवावं लागेल? सुरुवातीला ईश्वराचं अनुसंधान ठेवावं लागेल. प्रत्येक गोष्टी भगवंत आहे अशी ज्या वेळेला आम्ही अभेद दृष्टी घेऊ, तेव्हा आम्ही त्या ईश्वराला शरण जाऊ आणि मग आमची ही दृष्टी, आता याचं ही अधिष्ठान परब्रह्म आहे, ती अभेद दृष्टी. ज्या वेळेला आम्ही ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहू, त्यावेळेला अभेद दृष्टी, परब्रह्माची अभेद दृष्टी आमची तयार होईल. त्यासाठी ईश्वर अनुसंधान खूप महत्वाचं. त्याला ईश्वर प्रणिधान असं सुद्धा म्हणतात. अनुसंधान, ईश्वराच्या अनुसंधानाला ईश्वर प्रणिधान असेल. आणि हे अनुसंधान असणं फार गरजेचं. म्हणून आम्ही फक्त मंदिरामधल्या मूर्तीतच आम्हाला देव दिसतो. म्हणून रामाचं मंदिर, कृष्णाचं मंदिर, दत्ताचं मंदिर, हा सुद्धा भेद करतो आपण. कृष्णाचं मंदिर नाही, आम्ही रामभक्त, आम्ही शिवभक्त, विष्णूच्या मंदिरात जाणार नाही. विष्णू भक्त म्हणतात आम्ही विष्णू भक्त, शिवाच्या मंदिरात जाणार नाही. किती धोका आहे हो या भेदामध्ये. ईश्वराचा भेद करतो, ईश्वराचा भेद करतो. एकाच मातेची लेकरं आणि आम्ही आमच्यामध्ये भेदभाव करतो की नाही? एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेले दोघ जण आपसामध्ये मतभेद होतात, आपसात भांडण करतात, कारण ते विसरतात आपली आई एक आहे हे विसरतात. म्हणून तू मोठा मी लहान, एकमेकांमधले आम्हाला दोष दिसतात आणि त्या दोषांमुळे मतभेद, भांडण सगळं होण्याला कारण जर काय असेल तर आपली आई एक आहे हे आपण विसरतो. तसं ईश्वर, आमची निर्मिती, आमचा निर्माता ईश्वर आहे, आमच्या देहामध्ये ईश्वराचा वास आहे हे आम्ही विसरतो आणि म्हणून आम्ही भेद करतो. म्हणून समर्थांनी सुरुवातीला सांगितलंय की या ईश्वराचं मंदिर कोणतं आहे, तर हा देह आहे. तो देवळामध्ये व्यापून राहतो. म्हणून आता माझ्यामध्येच भगवंत असताना
मी त्या भगवंताची जाणीव ठेवायची आणि त्याची उपासना करायची की नाही हो? नक्की करायची. आणि म्हणून जीव हा त्याची उपासना करायला उत्सुक असतो असं समर्थ म्हणतात. काही प्रमाणात भय पण असतो देवाचं. भय पण असतो की आम्ही जर त्याचं नाही केलं तर तो आमचं काहीच करणार नाही, हे भय असतो. म्हणून मग त्याचं करा म्हणजे तो आम्हाला देईल, आपण त्याला द्या म्हणजे तो आम्हाला देईल. काहीतरी विचित्र कल्पना असतात. म्हणून मग देवाचं करायचं. मग देवाचा काय करायचं? दान द्या, अन्नदान देतो, जीर्णोद्धार निधी देतो, परिस्थिती चांगली असेल तर सोनं देतो. त्याला जर आम्ही 2 किलो सोनं दिलं तर तो आम्हाला 4 किलो दुप्पट देईल, अशा अपेक्षेने आम्ही देवाला देतो. म्हणजे आम्हाला आम्ही पछाडतो की नाही हो? नक्कीच सकामतेने पछाडतो की नाही? आणि जेव्हा आम्ही सकामतेने पछाडला जातो तेव्हा आमची ईश्वराची उपासना होत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. तेव्हा ईश्वराची उपासना आमची होत नाही. ईश्वर उपासना ही निष्काम व्हायला पाहिजे. निष्काम व्हायला पाहिजे. आणि अशी निष्काम उपासना जेव्हा होईल त्याच वेळेला मग त्या ठिकाणी शांती तृप्ती राहील. तोपर्यंत नाही, तोपर्यंत असंतोष राहील. म्हणून ईश्वराची उपासना ही निष्काम बुद्धीने करायची, त्याच्या शरणागती पत्करायची. आणि शरणागती ज्या वेळेला पत्करू त्याच वेळेला मग आम्ही अधिष्ठान दृष्टी आमची तयार होईल. ती अधिष्ठान दृष्टी अभेद असेल. अभेदाची दृष्टी तयार होईल. कारण परब्रह्म स्वरूप एकमेव अद्वितीय आहे. त्यामध्ये भेदाचा आत्यंतिक अभाव आहे. त्यामध्ये भेद नाही. अशा पद्धतीची हा साधनाक्रम जो आहे, साधनेची वाटचाल जी आहे ती अशी व्हायला पाहिजे. विचारांचा जो एकंदर विचारांचा जो मार्ग आहे तो अशा पद्धतीने आमचा विचार व्हायला. काही आम्ही उलट सुलट विचार करतो. देव रागवेल, आम्ही जर देवाचं नाही केलं तर देव रागवेल. कधी रागवत नाही हो ईश्वर, कधी रागवत नाही. तो सदैव प्रसन्न आहे. तो कशाला रागवेल? देवाचा कोप होईल, कशाला कोप होईल? अजिबात देवाचा कोप होत नाही. अजिबात देव रागवत नाही. आमच्याकडून ही सगळी मांडणी असते. पण ज्यावेळेला हा देह जो आहे, हा देह ज्या वेळेला टाकाऊ होतो, ईश्वराला राहण्याच्या लायक राहत नाही, त्यावेळेला मात्र हा जीवात्मा हे देहरूपी मंदिर सोडून जातो. जातो म्हणजे काय होतो? आत्मतत्वात विलीन होतो. बस. कुठे जात नाही, येत नाही. त्यातलं चैतन्य आत्मतत्वामध्ये विलीन होऊन जातं. अचेतन जड देह आहेच. वेगळं काय झालं? काही नाही झालं. आम्हाला वाटतं खूप काही झालं, परंतु फक्त हा ईश्वर जो आहे, हा जीवात्मा जो आहे, हा आमचा देह सोडून जातो. ज्या वेळेला तो राहण्याच्या लायक राहत नाही त्यावेळेला. आणि तो कसा जातो कोणालाच कळत नाही. म्हणून आम्हाला या देहामधला ईश्वर दिसत नाही. आम्ही त्याला कधी पाहण्याचा प्रयत्न करत नाही. तो डोळ्याने दिसणार नाही, पण त्याला जाणण्याचा आम्ही कधी प्रयत्न करत नाही. म्हणून देवळामध्ये जावं लागतं समर्थ असं म्हणतात. आणि देवळामध्ये जाऊन मग विचार करावा लागतो. आणि जो विचार करतो त्यालाच या देहामध्ये
देव प्रगट झाला असं कळतो. त्याला कळतो देव प्रगट झाला. या देहामध्ये देव प्रगट होतो. म्हणजे काय होतं? एखाद्याच अधिकारी व्यक्तीमध्ये असं हा देव प्रगट होतो. म्हणजे मीच मूळचा ब्रह्मरूप आहे. देव प्रगट होतो म्हणजे मला 4 हात नाहीयेत. शंख गदा पद्म माझ्या हातात नाहीयेत. माझ्यात देव प्रगट होतो म्हणजे मी मूळचा अजर अमर आहे. ह्या निर्णयाला मी पोहोचतो. कशाने, कोणत्या माध्यमातून गेलो आम्ही अजर अमर या निर्णयापर्यंत? पहिले सर्वप्रथम आधी त्या ईश्वराची निर्मिती कशी झाली ही पाहिली. ती ईश्वराची निर्मिती झाल्यानंतर त्याचं स्थान आमच्या देहात कुठे आहे ते पाहिलं. त्याची भूमिका काय आहे ते पाहिलं. त्याची भूमिका लक्षात आली. आमच्या पिंडामधली भूमिका लक्षात आली. मग आम्ही काय केलं पाहिजे ही जबाबदारी आम्हाला कळली. त्याची उपासना आम्ही केली पाहिजे. त्याच्या अनुसंधानात आम्ही राहिलो पाहिजे हे आम्हाला कळलं. हे कळेपर्यंत आम्ही त्या देवाला मंदिरामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. मंदिरामध्ये बघितलं सगळ्यात पहिले आणि मग त्या मंदिरात बघितल्यानंतर मग सगुणाचा आधार घेऊन आम्ही निर्गुणाचा विचार केला. सगुणाचा आधार घेतला. सगुणाची आम्ही उपासना केली आणि उपासना करून निर्गुणाचा आधार घेतला आणि विचाराने ते निर्गुण तत्व मीच आहे हे समजून घेतलं. याला म्हणतात माझ्यामध्ये देव प्रगट झाला. मी अजर अमर आहे या निर्णयाला सहजता येणं म्हणजे माझ्यात देव प्रगट झाला. ब्रह्म माझ्यात प्रगट झाले असं एखाद्याच अधिकारी देहामध्ये हे ब्रह्म प्रगट होतं आणि ते अधिकारी श्री गुरु असतात. त्यांच्यात ब्रह्म प्रगट असतं. प्रगट निरंजन आहे. आणि प्रगट असतो म्हणजे त्यांचा हा निर्णय झालेला असतो आणि ते आपल्या शिष्याला तो निर्णय घ्यायला भाग पाडतात. ते धाव संगतीचं सगळं मार्गदर्शन करतात. त्याच्यावरती सगळी कृपा होते. त्याला ब्रह्म प्रगट आहे असं म्हणतात. म्हणून श्री गुरु म्हणजे मागे चक्र, आशीर्वादाचा हात, इथून किरण निघून राहिले अशा पद्धतीचं श्री गुरूंचं चित्र रेखाटू नये. श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे बिंब. ते चालते ज्ञानाचे बिंब. त्यांच्यात ब्रह्म प्रगट झालेला आहे आणि प्रगट झाल्यामुळे ते आम्हाला सुद्धा ब्रह्मरूप सहजपणे करू शकतात. अहो आपल्या जवळ जर 10 लाख रुपये असतील तर आपण 1 लाख रुपये देऊ ना दुसऱ्याला. नाही तर देऊ शकू का? बोलाची कढी आणि बोलाचा भात कधी होईल का? अडचणीमध्ये माणूस आहे माझ्याकडे 1 कोटीची मदत मागायला आला. मी त्याला म्हणे की हो हो 1 कोटी काय मी 2 कोटी देईल. पण अरे बाबा तुझ्याजवळ तर काहीच नाही, कसं 2 कोटीच्या गोष्टी करते? अहो दिलंच पाहिजे का? शब्द दिला म्हणजे दिला. बोलाची कढी बोलाचा भात. त्याचं पोट भरेल का? भूक लागलीये म्हटल्यानंतर आपण जर तोंडाने म्हटलं की हे घ्या भात वाढला, कढी वाढली, वरण वाढलं, जेवा आता तुम्ही. भरेल का पोट? बोलाची कढी बोलाच्या भाताने होणार नाही. म्हणजे माझ्या जवळ असेल तर मी देऊ शकेल. प्रगट ब्रह्म ज्या वेळेला माझ्यामध्ये ते प्रगट होईल त्याच वेळेला मी दुसऱ्याला ते देऊ शकेल की नाही. तसं श्री गुरुमध्ये ब्रह्म प्रगट असतं म्हणून ते दुसऱ्यांना ब्रह्मरूप करू शकतात. त्यांच्यात सुद्धा ते प्रगट करू शकतात ब्रह्म. पण हे सगळं विचारांनी होतं. आणि म्हणून या सगळ्या देहादी जगतावर, पिंड ब्रह्मांडावर ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराचं सामर्थ्य आहे. ईश्वराची सत्ता आहे. अनिवार्य सत्ता आहे. ही सत्ता आम्ही जुगारू देऊ शकत नाही.
ह्या सत्तेला आम्ही डावलून चालणार नाही. ह्या सत्तेला डावलून जर का मी म्हटलं की आम्ही ब्रह्मतत्वाचा ब्रह्मस्वरूपाचा निर्णय आमचा होईल, तर ते शक्य नाही. ईश्वराच्या सत्तेला आम्ही निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वराच्या सत्तेचा आम्ही निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या ईश्वराला शरणागत राहिलो पाहिजे. ईश्वराच्या सत्तेचा विचार करायचा म्हणजे ईश्वराची शरणागती आम्हाला पत्करावीच लागेल. समुद्राच्या तिथे किनाऱ्यावर उभा आहे आणि लाटा येतात, अंगावर खूप लाटा येतात. त्या लाटा जर का आमच्या अंगावर आल्या आणि आम्ही जर वाकलोच नाही, तर काय होईल? त्या लाटा आम्हाला किनाऱ्यावर परत फेकतात. बघा, अनुभव घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाऊ, त्या लाटा याच्यावर फेकतात, किनाऱ्यावर फेकतात. पण लाट येत असताना जर आम्ही वाकून गेलो, तर लाट आमच्या अंगावरून निघून जाते आणि समुद्राच्या ऐक्याची आम्हाला आनंद मिळतो. समुद्र ऐक्याचा आनंद मिळतो. बस अगदी असंच करायचंय. ईश्वराला शरणागत राहायचंय, म्हणजे मग सुख दुःखाच्या लाटा, अनुकूल प्रतिकूलच्या लाटा आम्हाला फेकणार नाही. त्या आमच्यावरून निघून जातील. आम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्याचा अनुभव घेऊ. म्हणून ईश्वराची अनिवार्य सत्ता जी आहे, ती अनिवार्य सत्ता लक्षात घेण्यासाठी समर्थांनी हा समास दिलाय. म्हणून याला देव बळात्कार असं म्हटलंय. देव बळात्कार म्हणजे ईश्वराची अनिवार्य सत्ता, त्याचं अनिवार्य सामर्थ्य हे आम्ही प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ईश्वराच्या निर्मितीपासून समर्थांनी सुरुवात केली आणि तो पिंडामध्ये कसा आहे आणि ब्रह्मांडात कसं आहे हे सांगितलं. पिंडामध्ये तो जीव आणि ईश्वर या स्वरूपात आहे. ब्रह्मांडामध्ये तो ब्रह्मा विष्णू महेश ह्या स्वरूपामध्ये राहून त्याचं नियमन करतो, सत्ता चालवतो, सामर्थ्य ब्रह्मा विष्णू महेशांच्या माध्यमातून ब्रह्मांडावर सत्ता आणि सामर्थ्य त्यांचं चालतो आणि ह्या पिंडावर जीव आणि ईश्वर या माध्यमातून त्याचं सत्ता आणि सामर्थ्य ह्या पिंडावर चालते. एकदा जीवाने निर्णय घेतला ना हो की मी देह आहे, त्या अनुषंगिकच आपण सगळं करतो. मग आपल्याला काही सुचतं का? मी देह आहे, देहाच्या सुखासाठी सगळं वाटेल ते करायची तयारी असते. म्हणजे आता सत्ता, अनिवार्य सत्ता कोणाची चालते? जीवेश्वराची चालते की नाही? हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या सत्तेला आम्ही शरण राहिलं पाहिजे. भगवंता, तुझी इच्छा, तुझ्या इच्छेने आज मला सुख आलंय, तुझ्या इच्छेने आज मला दुःख आलंय. आणि अशी शरणागती पत्करून कुठे जायचं? मूळ अधिष्ठानाकडे जायचं. म्हणून ईश्वराच्या अनुसंधानात आम्हाला सतत राहावं लागेल. म्हणून या मुळाकडील विचार केला म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार केला तर आमचा संवाद होईल आणि पसाऱ्याचा विचार केला म्हणजे देहादी जगताचा विचार केला तर आम्ही अधोगतीला जाऊ. पुनरपि जननम पुनरपि मरणम. त्या ईश्वराची उपासना सुद्धा होणार नाही, निर्गुणाचा निर्धार होणार नाही आणि मग मात्र तो ईश्वर जीवाला पुन्हा पुन्हा मरण देईल. कुठपर्यंत? जोपर्यंत अज अजर अमर हा निर्णय होत नाही तोपर्यंत. एकदा हा निर्णय झाला की आम्हाला मरणाचं भय नाही, देह जाण्याचं भय नाही. आणि म्हणून ह्या सगळ्याचं जे मूळ आहे, सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना एका ठाई. जे ब्रह्म हे जगताचं अधिष्ठान आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे. ते नाही, एक क्षणभरही नाही, असं कधीही होत नाही. असा हा जो परमात्मा आहे, असा त्याच महिमा कोणालाच कळत नाही.
आता ईश्वराची उपासना करून, नेमकं उपासना करून कुठे जायचंय? अभेद दृष्टी आमची तयार करायची, अभेदाकडे वाटचाल करायची, भेदाकडून अभेदाकडे वाटचाल करायची. आणि भेदाकडून अभेदाकडे का वाटचाल करायची? कारण ब्रह्मस्वरूपात कोणताही भेद नाही. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही ब्रह्मस्वरूपामध्ये. आणि माझ्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद आहे. कसे? मला की मुद्दा विचाराचा थोडा सूक्ष्म विचार आहे, सुंदर आहे. पण माझ्यामध्ये मी स्वगत सजातीय विजातीय भेदामध्ये पछडलेला आहो, जखडलेला आहो. ईश्वर जीवाला जणू पछाडतो असं सांगितलंय की नाही? जीव कशाने पछाडला जातो? स्वगत सजातीय विजातीय भेदाने तो जीव पछाडला जातो. कसा? स्वगत भेद. आधी आपण विजातीय भेद पाहू, स्वगत भेद नाही पाहू. त्याचं कारण आपल्याला कळेल. आम्ही सजातीय भेदाने पछाडला जातो. कसं पछाडला जातो? विजातीय भेदानी. देह कसा आहे? विजातीय म्हणजे दोन जातीचे. म्हणजे एक पेन ठेवला आणि एक फळ ठेवलं, एक फळाची जात वेगळी, पेनाची जात वेगळी. मान्य, याला म्हणतात विजातीय भेद. आता हे विजातीय भेद आमच्यात कसा आहे? देह कसा आहे? अचेतन जड. आलं लक्षात? अचेतन जड असा आमचा देह आहे. आणि या देहाला चालवणारं तत्व कसं आहे? चेतन आहे. आत्ताच बघितलं आपण, चैतन्यामुळे हा देह चालतो आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर या देहाचे व्यापार होतात आहे. मग आता या ठिकाणी आम्ही देहाला सत्य मानतो, आत्म्याचा विचार करत नाही, म्हणजे आम्ही विजातीय भेदामध्ये आहोत की नाही? पटतंय की नाही आपल्याला सगळ्यांना की आम्ही विजातीय भेदामध्ये असतो? सदैव विजातीय भेदामध्ये आपण असतो. अचेतन जड देह आणि या अचेतन जड देह चैतन्यासारखा वाटतो उटस्थामुळे, आत्म्यामुळे. त्याचा प्रतिबिंब, तो चिदाभास म्हणजे ते चैतन्य आमच्यात आहे, म्हणून हा चेतन असल्यासारखा वाटतो. पण याचा विचार आम्ही कधीच करत नाही. आणि या भेदामध्ये माझा देह, माझं शरीर, मी म्हणजे शरीर, विजातीय भेदात आम्ही असतो. पछाडलो की नाही आम्ही? ईश्वराची उपासना केली नाही म्हणून पछाडल्या गेलो. आता ईश्वराची उपासना केली असती की या देह चेतन असल्यासारखा वाटतो, पण मी देह नाही. या देहाचं सगळं नियमन करणारा ईश्वर आहे, ते चैतन्य आहे. चैतन्यामुळे मी चेतन असल्यासारखा वाटतो. ते चैतन्य मूळचं परब्रह्म स्वरूप आहे. असा जर का ईश्वर अनुसंधानात आम्ही राहिलो, तर ह्या ईश्वर अनुसंधानामधून आम्ही अभेदाकडे जाऊ की नाही? म्हणजे विजातीय भेदाने आता आम्ही पछाडला जाऊ का? अजिबात जाणार नाही. विजातीय भेदाने आता आम्ही पछाडला जाणार नाही. ईश्वराची उपासना केली अशा पद्धतीची आणि विचार केला, नुसती उपासना नाही केली, तर उपासनेनंतर विचार केला. आणि म्हणून आम्ही विचार केल्यानंतर त्या विजातीय भेदातून निघालो आणि अभेदाकडे गेलो. सजातीय भेद. आता आम्ही सजातीय भेदानी पण पछाडल्या जातो. हो, कसं? देह चैतन्य सारखा वाटतो, मान्य. चैतन्य आतमध्ये आहे, मान्य. त्या चैतन्याने काय केलं? बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्य होतं, त्या चैतन्याने काय केलं? या जीवाला, या देहाला मी देह देह म्हणायला सुरुवात केली.
देह सत्य आहे, सत्य आहे म्हणायला सुरुवात केली. पण हे देह सत्य आहे, मी देह आहे, हे कोणामुळे म्हणतोय? त्या चैतन्यामुळे म्हणतोय, त्या चिदाभासामुळे म्हणतोय, त्या चैतन्याच्या प्रतिबिंबामुळे आम्ही असं म्हणतोय. आता ते चैतन्याची जी जात आहे, ज्याच्यामुळे आम्ही असं सगळं हा निर्णय घेतो आहे आणि अज्ञानामध्ये, खोल अज्ञानामध्ये जातो आहे, ज्याच्यामुळे ते चैतन्यच आहे ना, त्या चैतन्यामुळे आम्ही असं म्हणतोय की नाही. मग ह्या चैतन्याची जात कोणती आहे? या जीवाची जात कोणती? जीवाची जात ही चैतन्याची जात आहे. आत्मा चैतन्य रूप आहे, ब्रह्म चैतन्य रूप आहे. जी ब्रह्माची, जी कुटस्थाची, जी आत्म्याची जात आहे, तीच या जीवाची आहे की नाही. कारण त्या बुद्धीमध्ये त्याच प्रतिबिंब पडलंय की नाही. मग आता आम्ही असं असताना सुद्धा मी जीव आहे, मी जीव आहे, माझा जीव कासावीस होतो, माझा जीव गेला तर कसं, मला माझी जीवाची पर्वा आहे. तुम्हाला काय माहित माझा जीव, मला माहित माझा जीव थकला. कोण थकलं? जीव थकेल का? तो तर चैतन्य आहे मूळचा, तो थकेल का? पण नाही, त्या जीवाने या देहाशी जोडून घेतलं म्हणून माझा जीव थकला, माझा जीव कासावीस होतो, माझा जीव खालीवर होतो म्हणतो. आता सजातीय भेदामध्ये अडकलो की नाही. मी जीव आहे असं आम्ही जे म्हणतो ते आम्ही सजातीय भेदामध्ये अडकलो, सजातीय भेदाने आम्ही पछाडल्या गेलो. मग आता आम्ही विजातीय भेदाने जसं पछाडल्या गेलो, मी देह आहे असं म्हणणं विजातीय भेदाने पछाडल्या गेलो, मी जीव आहे असं म्हणणं आम्ही सजातीय भेदाने पछाडल्या जातो. सततपणे पछाडलेलो असतो, म्हणजे भेद सुरूच आहे आमचे. अभेदाकडे कसं जाऊ? आणि आता स्वगत भेदाने आम्ही पछाडल्या जातो. साधक ज्या वेळेला साधना करतो, साधना ज्या वेळेला पराकोटीला पोहोचते, त्यावेळेला तो म्हणतो मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता देहबुद्धी बाजूला पडली, जीवबुद्धी पण, जीवदशा पण बाजूला पडली. सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, ते पूर्ण मावळून गेले. पण मग तो स्वगत भेदामध्ये अडकला. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ही वृत्ती सतत त्याची चालू असते साधकाची. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता यामध्ये स्वगत भेद, ब्रह्म, मी ब्रह्म, ब्रह्म आणि अधिष्ठान रूपी परमात्मा परब्रह्म एकच जात आहे ना. स्वगत भेद आहे की नाही याच्यामध्ये? मी मुळे स्वगत भेद झाला. मी ब्रह्म आहे असं म्हटल्यामुळे भेद झाला. मी ब्रह्म आहे, आतला यातला मीचा हे झाला, मी मावळला, मीचा निराश झाला की ब्रह्म परब्रह्म स्वरूपच आहे. मी ब्रह्म आहे यानी आम्ही स्वगत भेद केला. चिक्कू मध्ये बी, गर, साल स्वगत भेद झाला. तसा ब्रह्मस्वरूपामध्ये मी ब्रह्म आहे असं म्हणणं स्वगत भेद आहे. आणि साधक या स्वगत भेदाने पण पछाडल्या जातो, स्वगत भेदाने सुद्धा पछाडल्या जातो. आणि म्हणून आम्हाला या भेदाकडून अभेदाकडे जायचं असेल तर अनुसंधान फार महत्वाचं, निधिध्यासन फार महत्वाचं, ईश्वराची शरणागती महत्वाची. ईश्वराची शरणागती पत्करायची आणि मग आत्मानुसंधानामध्ये राहायचं, सतत राहायचं. म्हणजे आता आम्हाला देहादी जगताचे काहीच विकार छळणार नाहीत. शरणागती घेतल्यामुळे ते छळतच नाही, लाटावरून चालल्याच गेल्या. आणि आम्ही आता फक्त आत्मानुसंधानात राहतो, आत्म्याशी ऐक्य, त्याचा अनुभव तिथे घेत असतो. पण हा परमात्मा अतर्क्य आहे, त्याचा महिमा कोणालाच कळत नाही असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून सर्वोत्तमा तुझे खेळ एक तूच जाणतो, तुझी लीला सर्वोत्तमा तूच जाणसी.
तूच तुझी लीला जाणतो. अतर्क असा आहे हा महिमा, हा आम्हाला कळत नाही. मग याला हा जर आम्हाला कळून घ्यायचा असेल, या सगळ्या भेदातून आम्हाला जर निघायचं असेल, तर मग मात्र आता आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, तर ह्या ब्रह्मस्वरूपाला जाणलं पाहिजे. आणि ब्रह्मस्वरूपाला जर जाणायचं असेल, संसारी आलियाचे सार्थक, संसारा आलियाचे सार्थक करायचं असेल, कशासाठी आम्ही संसारामध्ये आलो? स्वरूपाकार होण्यासाठी. स्वरूपाकार होण्यासाठी आम्ही या संसारात आलो. हो, आम्ही आमच्या या मूळ स्वरूपापासून काय झालो? च्युत झालो, ढळल्या गेलो, आणि म्हणून आम्हाला जन्म घ्यावा लागला. आता आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाचे ऐक्य करायचं आहे. असं ऐक्य करण्यामध्ये सार्थक आहे. आणि हे सार्थक करायचं असेल तर आम्हाला नित्य विवेक करावा लागेल, असं समर्थ म्हणतात. आम्हाला नित्य विवेक करावा लागेल. म्हणजे ईश्वर शरणागती झाली, ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहणं झालं सतत. आणि आता मात्र अनुसंधानामध्ये राहिल्यानंतर, ईश्वराच्या शरणागतीनंतर काम झालं का? हो, नाही. नुसती ईश्वर शरणागती पुरेसी नाही. नुसती ईश्वर शरणागती पुरेसी नाही, तर ईश्वर शरणागती नंतर नित्य विवेक, सारासार विवेक, आत्मानात्म विवेक करावा लागतो. त्या विवेकाने आमची बळकटी, आत्मविचार बळकट पक्का धरावा लागतो. आणि अनात्म विचारांना सगळ्यांचा त्याग करावा लागतो. तेव्हा आम्ही मोक्ष साध्य केलेला असेल. तोपर्यंत नाही. साधनेची पद्धत आहे, सगळी साधना सांगितले समर्थ. म्हणून देवाची, ईश्वराची अनिवार्य सत्ता लक्षात घ्या. ईश्वराचं सामर्थ्य लक्षात घ्या. जबरदस्त सामर्थ्य आहे, ते लक्षात घ्यायचं. आणि म्हणून त्या जबरदस्त सामर्थ्यांना जर आम्हाला तोंड द्यायचं असेल, तर आम्हाला त्याला शरण गेल्याशिवाय अत्यंतर नाही. त्याच्या सामर्थ्य चला आम्ही सामर्थ्यानिशी तोंड देऊ म्हटलं तर फायदा नाही. जशाच तसे नाही. शरणागत होऊन लीन होऊनच आम्हाला ईश्वराच्या पलीकडे अधिष्ठान दृष्टीकडे, अधिष्ठानाकडे जाता येईल. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी सतत विचार करावा लागतो. कोणता विचार? नित्य विवेक, आत्मानात्म विवेक, सार विवेक. आणि असा आम्ही ज्या वेळेला विचार करू, तेव्हाच मग आमच्या जो असा विचार करतो, म्हणून मननशील लोकापाशी अखंड देव अहर्निशी, अखंड देव आमच्या जवळ त्यावेळेला राहील. म्हणजे आम्ही ब्रह्मस्वरूप. अखंड देव राहील म्हणजे आम्ही अखंड देवांशी ऐक्य पाहू, ब्रह्मरूप आम्ही होऊ. तोपर्यंत नाही. आणि त्याचे पूर्व सुकृत उत्तम आहे, सर्वोत्तम असतं. असं ज्याला जमतं न हो, इथपर्यंत ज्याची वाटचाल सुकर होते ना, त्याचं पूर्व सुकृत जबरदस्त आहे. ह्याच्यामध्ये का पूर्व सुकृत थोडं कमी पडलं ना, तर पुरुषार्थ कमी पडतो. मग आपण ईश्वर शरणागतीपाशीच थांबतो, आपण फक्त उपासनेपाशीच थांबतो. पुढे ज्ञानाकडे वाटचाल आपण करण्याची इच्छाच नाही होत. आमची उपासना छान, 1 तास रोज उपासना करतो, ती 1 तासाची उपासना 24 तासामध्ये परिवर्तित व्हावी असा कधी विचार मनात येत नाही. आणि 1 तासाची उपासना 23 तासामध्ये परिवर्तित व्हावी, ती जीवनामध्ये उतरवावी, ती जीवनामध्ये लावून घ्यावी, असा विचार अंतःकरणात येणं, त्याला पूर्व सुकृत जबरदस्त पाहिजे, सर्वोत्तम पाहिजे, असं समर्थ म्हणतात आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला विचार करावासा वाटतो. श्री गुरूंनी सांगितलेला विचार आम्हाला धरून ठेवावासा वाटतो आणि त्यानुसार वाटचाल करावीशी वाटते. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत
बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. कोणता विठ्ठल हो? परब्रह्म स्वरूप असलेला विठ्ठल. ते हे परब्रह्म विठ्ठेवरी साजिरे असा जो विठ्ठल आहे, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून परब्रह्म स्वरूप होण्याची आमची आवड आहे. म्हणून माझ्या जीवीची आवड झाली. पंढरपुरा नेईन गुढी, आता मी या विजातीय भेदात राहणार नाही, मी सजातीय भेदात राहणार नाही. अहो मी स्वगत भेदात सुद्धा राहणार नाही. तिन्ही भेद, मी देह आहे म्हणणेच विजातीय भेद, मी जीव आहे असं म्हणणं सजातीय भेद, मी ब्रह्म आहे असं म्हणणं स्वगत भेद. ह्या भेदाच्या पलीकडे मला जायचं आहे आणि परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य पावायचं आहे. याला जीवनाची सार्थकता आहे. आणि असं ऐक्य जर आम्हाला घ्यायचं पावायचं असेल, असं ऐक्य आमचं जर आम्हाला साधून घ्यायचं असेल, तर मग मात्र आम्हाला शरण कोणाला जावं लागेल? भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार असता बुडतयासी बुडू ने दावे. जो अस्सल पोहणारा असतो, जे महात्मे असतात, ज्यांनी मिथ्यत्व जाणलेलं असतो आणि ज्यांनी पिंड आणि ब्रह्मांड याचं स्वरूप जाणून त्याबद्दल दृढनिष्ठ झालेला असतो, असा जगात विरळाच असतो. आणि तो विरळा ते श्री गुरु असतात. म्हणून श्री गुरूंना शरण. तया जाणावे, तया धरावे, सेवावे, तयांचे सर्व ऐकावे. श्री गुरूंची शरणागती, ईश्वर शरणागती नंतर श्री गुरूंची शरणागती. श्री गुरूंना अनन्य भावाने शरण जात आणि त्यांच्याकडून तत्वमसी सारख्या महावाक्यातील लक्ष, वाच्य, लक्ष, महावाक्यामधील पदांचं वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, हे सगळं समजून घ्यायचं हो. त्यातलं काय स्वीकारायचं, काय त्यागायचं, हे सगळं समजून घ्यायचं. म्हणून श्री गुरूंचा संग खूप महत्वाचा. म्हणून सतत संघात कोणाच्या असावं? श्री गुरूंच्या संघात असावं. मग पिंड आणि ब्रह्मांडाच्या संघामध्ये असावं का? नाही. त्याच्या नादात नसावं, त्याच्या चिंतनात नसावं. पिंड ब्रह्मांडाचे व्यापार ईश्वर चालवतो त्याप्रमाणे चालू द्यावे. ईश्वराने जेव्हा सुख दिलं त्यावेळेला सुख भोगावं, ज्यावेळेला दुःख दिलं त्यावेळेला ते दुःख भोगणं असावंच. परंतु त्या दुःखाने मी विचलित होता कामा नये, त्या सुखाने मी हुरवून जाता कामा नये. आणि श्री गुरूंच्या संघामध्ये राहून सतत आम्ही तत्वमसीचा विचार करावा. कारण त्यांनी स्वतः तो विचार केलेला आहे, अंतःकरणात त्यांनी साठवलेला आहे. म्हणून त्यांच्या संघात राहावं. सोनं हवं असेल तर आपण सोनाराच्या संघात राहतो. आपल्याला पैशाची मदत हवं असेल तर आपण धनिक लोकांच्या संघात राहतो की. राज्याची खुर्ची जर हवी असेल तर राजकारणी लोकांच्या संघात राहतो की नाही. बघतो की नाही आपण आज मुख्यमंत्र्याच्या मागे पुढे किती लोक मागे पुढे असतात. खुर्ची मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी तेवढे मागे पुढे असतात. ते त्यांच्या संघात असतात सतत. आम्हाला जर आत्मरूप व्हायचं असेल तर मग आम्ही कोणाच्या संघात असावं? राजकारणी लोकांच्या संघात असावं का? विषयांच्या संघात असावं का? प्रपंचाच्या संघात असावं का? राजकारणी लोक पद मिळवण्यासाठी राजकारणी लोकांच्या संघात असतात. ते कधीही दुसऱ्या घरच्या लोकांच्या पण संघात नसतात. त्यांना कुटुंबाचा पण संघ त्यांचा नसतो हो. बघतो आपण सगळे राजकारणी लोकांना कुटुंबावर त्यांनी कसं तुळशी पत्र ठेवलेलं असतो. कारण सत्तेची हाव, सत्तेची लालसा. साधकांनी काय करावं? कशाची लालसा असावी, कशाची हाव असावी? आत्मस्वरूपाची.
स्वरूपाकार होण्याची. म्हणून श्री गुरूंच्या संघामध्ये असावं. जे श्री गुरूंची संगत करतील ते धन्य होत समर्थ म्हणतात. ते पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्य तयांची संगती. श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. आणि श्री गुरूंकडूनच श्रवण करावं. त्यांच्या उपदेशाच्या श्रवणानेच आम्हाला उत्तम गती प्राप्त होते, म्हणजे आम्ही स्वरूपाकार होतो. म्हणून श्री गुरूंचा श्रवणाचं फार अपार महत्व आहे. अपार महत्व. सत्संग आणि शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण नाना. सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. म्हणून संतांच्या संगतीत राहायचं, श्री गुरूंच्या संगतीत राहायचं आणि अखंड अद्वैत वेदांताचे अखंड विवरण ऐकायचं. सतत सत्संग करायचा. सतत सत्संगाचा सहवास. सत्याच्या संगात म्हणजे सत्संग. म्हणजे सत्याच्या संगात असावं. म्हणजे सारखं ऐकतच राहायचं का, ह्या कानाने ऐकायचं ह्याही कानाने ऐकायचं सकाळ, याला सत्संग म्हणतात का? नाही. सत्याच्या संगात मी आहे का, की असत्याच्या संगात आहे, मिथ्याच्या संगात आहे. देहाच्या संगात असू तर आम्ही मिथ्यत्वाच्या संगात आहो, आम्ही सत्याच्या संगात नाही. कानाने ऐकतोय सत्संग आणि विचार देहाचा सुरू आहे की मला नीट जागा मिळाली पाहिजे, पाय दुखले नाही पाहिजे, पायाला त्रास नाही झाला पाहिजे. सत्याच्या संगात नाही, मिथ्याच्या संगात आहो. म्हणून सत्याच्या संगात म्हणजे सत्संगात असणं म्हणजे सतत मी ब्रह्मरूप आहे, आत्मा रूप आहे. आत्मा अविकारी आहे, मी पण अविकारी आहे. आत्मा आनंद रूप आहे, मी पण आनंद रूप आहे. सतत आनंदाच्या संघात, सतत अविकारीच्या संघात असणं याला सत्संगात राहणं असं म्हणतात. बस. विशेष सारा विचार तेणे होय जगोद्धार. संग त्यागे निरंतर होनी गेले. आणि हाच सार असार हा विवेक आहे. याला सार असार विवेक असं म्हणतात. आणि हेच उद्धाराचं मुख्य साधन आहे, जगदोद्धाराचं मुख्य साधन आहे. संसाराचा संग सोडायचा आणि सत्याचा संगात राहायचं. असं अनेकांनी आजपर्यंत केलं आणि ते ब्रह्मरूप निरंतर झाले. आम्ही सुद्धा असंच निरंतर ब्रह्मरूप असावं, त्यासाठी सत्संग फार महत्वाचा. आता सत्संग म्हणजे नुसतं ऐकणं म्हणजे सत्संग नाही. नुसतं श्री गुरु जवळ जाऊन बसणं एवढं पुरेसं नाही. सुरुवातीला हे सगळं आवश्यक आहे. श्री गुरूंचा जवळ जाऊन बसायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, श्रवण करायचं. सुरुवातीला हे सगळं आवश्यक आहे. हे सगळं केल्यानंतर नेमकं सत्य काय याचं आकलन होतं आणि त्याच्या संगात राहण्याचा प्रयत्न करतो. बस. मी मूळचा आनंद रूप आहे. वाटेल ते झालं तरी माझ्या आनंदाला धक्का लागणार नाही, माझ्या प्रसन्नतेला धक्का लागणार नाही. सदा वसंतम हृदयारविंदे. सदा वसंत. म्हणून कर्पूर गौरव करुणावतार. कर्पूर गौरव, कर्पूर रंगाचं वर, कर्पूर गौरव, कर्पूरासारखा वर्ण आहे. अत्यंत शुद्ध धवल असा वर्ण आहे. कापूर कसा असतो, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. अत्यंत शुद्ध, तिथे काहीही शिल्लक राहत नाही. कापूर जळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. म्हणजे त्याच काळेपणा पण शिल्लक राहत नाही आणि अंगारा पण शिल्लक राहत नाही. इतकं शुद्ध, कारण त्यात दुसरं काही नाही, शिल्लक राहणार दुसरं काहीच नाहीये, इतकं शुद्ध. म्हणून कर्पूर गौरम करुणावतारम, करुणेचे अवतार असलेले
जे आहे असे महादेव आहेत ते सदा वसंतम आहेत. म्हणजे जे असे असतात ते सदा वसंतम असतात. असा सदा वसंतम आम्हाला व्हायचंय. तो वसंत ऋतू आमच्या जीवनामध्ये खुलला पाहिजे, यासाठी सदा प्रयत्न, यासाठी अभ्यास. अशा पद्धतीचा अभ्यास आमच्याकडून श्री गुरु करून घेतील अशी विनंती करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे देव बळात्कार नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण.